मी ज्या दिवशी ठरवलं की मी कदाचित आता अभिनेत्री म्हणून माझं करिअर होईल, मी त्या दिवशी ठरवलेलं की मी एक्सपेरिमेंट करणार. मी एकाच पठडीतले सिनेमे नाही करणार. ह्या सिनेमाच्या शूटच्या वेळेस असं झालं, कारण अशोक समर्थ आणि अक्षया गुरव ही दोघी पोलीस निरीक्षक आहेत त्याच्यात. आणि ते जेव्हा असे आम्ही शूट करायचो सेटवर, तेव्हा मी त्यांना असं म्हणाले की यार सर, मला पण पोलिसांची वर्दी घालायची, मला पण पोलिसाची भूमिका करायची. मी किती वर्ष वाट पाहते, म्हणते का मी आता नेक्स्ट बघा पोलिसच करणार. पुढच्या काही महिन्यात मला सालबर्डी हा सिनेमा ऑफर झाला होता. सो आपण मराठी लोकांनी हे बोलणं थांबवलं पाहिजे की मराठी सिनेमे चालत नाही, मराठी प्रेक्षक येत नाही. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 2025 सालापासून ना तिने कधी क्षणभर विश्रांती घेतलीच नाही. आणि मग कॉफीचा घोट पिता पिता, कब्बशीमधनं कॉफीचा घोट पिता पिता सखे ग साजणी असं तिला कोणीतरी हाक मारली आणि मग चक्क ती सालबर्डीपर्यंत गेली. आणि मग सालबर्डीवरचा हा सगळा प्रवास होता 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 पटकन ती अदृश्य झाली का दृश्य रूपात आली. मी जास्त प्रस्तावना करणार नाहीये. तुम्ही म्हणाले काय चाललंय, तर दृश्य अदृश्य नावाचा नवा कोरा मराठी चित्रपट या वर्षातला पूजाचा 4था चित्रपट आहे हा. आणि मुख्य म्हणजे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा गप्पा मारण्याचा वेळ येतोय. पूजा, अभिनंदन तुझं. थँक्यू. कशी वाटली आजची एक वेगळी ओळख? ऍक्च्युली थँक्यू. की छान माझी ओळख तुम्ही केलीत आणि मलाही कळलं नाही की हे 4 शब्द कसे जोडणार आहेत. छान केलं तुम्ही. क्या बात ते आहे. सुचलं, स्वामी कृपेने सुचलं. आवडलं मला. सालबर्डीच्या वेळेला आपण बऱ्याच गप्पा मारल्या होत्या आणि तिथे तू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती. त्याचा रिव्ह्यू पण आपण केला. आणि आता दृश्य पुन्हा एकदा सस्पेन्स थ्रिलर जॉनर, यात अशोक समर्थ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत आणि तू कोणत्या भूमिकेत आहेस? मी एका आईच्या भूमिकेत आहे. सालबर्डीमध्ये मनोरमा प्रधान जितकी स्ट्रॉंग होती, ताकदवान होती, निर्भीड होती, तितकी निर्भीड ही भूमिका नाहीये. तिची मुलगी हरवते, तिचा नवराही हरवतो, पण मग तिच्यावर असा एक प्रश्न पडतो की हा भास आहे, ही ती खरं बोलते का नाही, असं एक खूप मोठं रहस्य या सिनेमात आहे. सो येस, वन मोर सस्पेन्स थ्रिलर, पण ह्याच्यामध्ये विक्टिम मी आहे. खरंय. मुळात हा जो जॉनर आहे ना, म्हणजे सालबर्डीचा विषय पूर्ण वेगळा होता, याचा विषय वेगळा आहे. तर हे जे वेगवेगळे जॉनर्स आहेत ना, त्या जॉनर्स मध्ये काम करताना कसं वाटतंय अभिनेत्री म्हणून? गणेश सर, माझा हाच हेतू होता. मी ज्या दिवशी ठरवलं की मी कदाचित आता अभिनेत्री म्हणून माझं करिअर होईल, मी त्या दिवशी ठरवलेलं की मी एक्सपेरिमेंट करणार. मी एकाच पठडीतले सिनेमे नाही करणार, मी सिनेमेच करणार. हे जेव्हा ठरवलेलं तेव्हा म्हटलं की नाही, मला अभिनेत्री म्हणून पण स्वतःला पडताळून बघायचंय की मी काय काय करू शकते, माझी पोच कुठपर्यंत आहे. आणि आज जेव्हा ही जी 4 नावं तुम्ही घेतली सिनेमांची, त्या 4 भूमिका बघताना मला असं वाटलं, त्या पहिल्या दिवशी मी जे ठरवलं होतं की मी वेगवेगळ्या भूमिका करणार, ते आज करते मी. सो मी जे काही स्वप्न ठरवलं होतं ते आज कुठेतरी पूर्ण केल्यासारखं मला वाटतंय. खरंय. मगाशी तू प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला असं म्हणालीस की ती जी सालबर्डीतली मनोरमा प्रधान होती, त्याची जी पोलीस वर्दी आणि बॉडी लँग्वेज होती, आणि त्याची प्रेरणा कुठून या चित्रपटापासून मिळाली? ते म्हणतो ना आपण, कधीच नकारात्मक बोलू नये, कारण देव, वास्तू, हे जग ऐकत असतं आणि सतत तथास्तू म्हणत असतं. या सिनेमाच्या शूटच्या वेळेस असं झालं, कारण अशोक समर्थ आणि अक्षया गुरव ही दोघी पोलीस निरीक्षक आहेत त्याच्यात. आणि ते जेव्हा असे आम्ही शूट करायचो सेटवर, तेव्हा मी त्यांना असं म्हणाले की यार सर, मला पण पोलिसांची वर्दी घालायची, मला पण पोलिसाची भूमिका करायची. मी किती वर्ष वाट पाहते, म्हणते का मी आता नेक्स्ट बघा पोलिसच करणार. पुढच्या काही महिन्यात मला सालबर्डी हा सिनेमा ऑफर झाला होता. सो देव ऐकत असतो, तथास्तु म्हणत असतं. फक्त नकारात्मक कधी बोलू नका. हे एक उदाहरण म्हणून तुम्ही घेऊ शकता. खरंय. मुळात सध्याच्या काळामध्ये जेवढे चित्रपट येत आहेत, मराठी चित्रपटांसाठी खूप आशादायी वर्ष आहे हे. आणि त्या एकंदरीतच मराठी चित्रपटांचा जो सध्याचा दर्जा आहे त्याबद्दल काय सांगशील? खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी मराठी चित्रपट सृष्टीचा एक भाग आहे, गणेश सर. आणि सगळ्यात आधी ना, आपण मराठी लोकांनी हे बोलणं थांबवलं पाहिजे की मराठी सिनेमे चालत नाही, मराठी प्रेक्षक येत नाही. मराठी प्रेक्षक सुजाण आहे, अत्यंत हुशार आहे. तुम्ही चांगला सिनेमा द्या, मराठी प्रेक्षक गर्दी करून थिएटरला येऊन तो सिनेमा हाऊसफुल करतो. आणि गेली अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात मराठी सिनेमा चाललाय. सर, इतर भाषांमध्ये सुद्धा आपण साऊथ घेऊया, जितके मराठी सिनेमे वर्षाला येतात त्याच्या दुपटीने सिनेमे
तमिळ तेलुगू मध्ये सुद्धा येत येत असतील. आहेत, बरोबर. त्यातले सगळेच चालतात का? एखादा पुष्पा चालतो किंवा KGF चालतो, बाहुबली बाहुबली, चालतो. हे मोजके चालतात. पण कदाचित वर्षाला 100 येत असेल तर 100च्या 100 नाही ना चालत. बरोबर. पण तिथे कोणी असं बोलतंय का की साऊथचे सिनेमे चालत नाही? कोणी नकारात्मक बोलतच नाही. खरंय खरंय. जे हिट होत आहेत त्यालाच ते मोठं करतायत. आय थिंक इट्स हाय टाइम फॉर अस टू डू दॅट फॉर मराठी सिनेमा. बरोबर. त्यामुळे आधी तर अगेन नकारात्मक बोलणं टाळा. करेक्ट. वास्तू तथास्तु तथास्तु म्हणत बोलत असते. असते. मराठी खरंय. सिनेमे चालतायत आमचे. आणि मग मी आता असं एक म्हणतो की या वर्षी अनेक सन्मान तुला मिळूत. म्हणजे आता ही वास्तू सुद्धा कदाचित तथास्तु म्हणेल आणि पुढच्या Thank you. इंटरव्ह्यू मध्ये आपण त्याच्याबद्दल सुद्धा गप्पा मारू. थँक्यू सर. पुन्हा एकदा स्वामीची आणि प्रार्थना आणि प्रेक्षकांना सांग की या सिनेमाला प्रतिसाद द्या. 19 जूनला दृश्य अदृश्य हा माझा सिनेमा रिलीज होतोय. थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा आणि ज्या पद्धतीने माझ्यावर तुम्ही प्रेम करत आलाय ते असंच कायम राहू द्या. थँक्यू सो मच. नक्कीच. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप शुभेच्छा. थँक्यू गणेश सर. थँक्यू.